नमस्कार, मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. आज आपण व्हेरिकोज व्हेन्सबद्दल माहिती घेऊयात. व्हेरिकोज व्हेन्समध्ये शरीरातील पायातील विशेषतः ह्या नसा, रक्तवाहिन्या फुगून येतात, काळ्या पडतात, त्यांचा कलरही चेंज होतो आणि नंतर कधीकधी काही पेशंट्समध्ये त्यांच्या जखमा तयार होतात, ज्याला व्हेरिकोज अल्सर्स असं म्हटलं जातं. हा जो व्हेरिकोज वेन आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टीचं जे कारण आहे, ते तयार होण्याचं कारण आहे, तर त्या नसामधला वात वाढणं, नसामधलं प्रेशर वाढणं, जे की ज्याला आपण आयुर्वेदामध्ये वातप्रकोप म्हणतो. तर वात वाढणारी जी कारणं आहेत, वात वाढवणारे जे पदार्थ आहेत, जे हालचाली आहेत, त्या गोष्टींमुळे आपल्याला त्या नसा फुगण्याला मदत झालेली बघायला मिळते. त्यातही आणखीन दोन दोष, पित्त आणि रक्त यांची रक्तदृष्टीमुळे त्या नसा फुगायला, व्हेरिकोज वेन तयार व्हायला मदत करतात. विरुद्ध आहार म्हणजे ज्या आहारामधून दोन पदार्थ एकत्र झाल्यानंतर जो तयार होणारा पदार्थ आहे तो खराब पदार्थ तयार होतो. जसं दूध आणि आंबट गोष्ट एकत्र आली तर दूध नासतं किंवा दूध खराब होतं. तशा पद्धतीने असे वेगवेगळे विरुद्ध आहाराचे आयुर्वेदातली जी वर्णन आहेत, तसा एकत्र केल्यानंतर खराब होणारे जे पदार्थ आहेत, असे पदार्थ टाळलेले बरे. अपचन होणं किंवा आम तयार होणं, कच्चेपणा तयार होणं, हेही आपल्याला टाळायला पाहिजे. त्याला आम विष असं नाव दिलं जातं. पॉयझन तयार होतं, रक्तदुष्ट होतं. आपल्या रोजच्या वागण्याच्या प्रकारामधलं अति उभं राहणं, मग जे दुकानामध्ये उभ्याने बराच वेळ काम करतात किंवा प्रवास करतात, भरपूर काळपर्यंत चालत राहतात, चालण्याचं आणि उभा राहण्याचं, ज्याच्याने पायातल्या नसांवरती प्रेशर निर्माण होतं, रक्त तिकडे साठून राहतं, वरती जायला रक्त हृदयाकडे परत जाणं हे महत्त्वाचं असतं. ते होत नाही, त्यावेळी व्हेरिकोज व्हेन्स वाढायला मदत होते. त्यानंतर अतिपाय लोंबकळून राहणं किंवा सतत बसून राहण्यामुळे त्या नसांवरती प्रेशर येऊन रक्त वरती न गेल्यामुळे व्हेरिकोज व्हेन तयार व्हायला मदत होते. लठ्ठपणा किंवा स्थौल्य ह्याच्यामुळे, जाडी असणं किंवा त्या भागामध्ये लठ्ठपणा असणं, याच्यामुळे पायात जाणाऱ्या ज्या नसा असतात त्यांच्यावरती प्रेशर येतं, त्या फुगतात. त्यानंतर व्यायाम न करणं, म्हणजे हलकासा व्यायामही रोज आपण जर केला तर रक्त सर्क्युलेशन शरीरातलं सुधारतं. ते चांगलं राहून रक्तवाहिन्यात जे रक्त साठून राहण्याचा प्रकार होतो, ज्याच्यामुळे व्हेरिकोज वेन तयार व्हायला मदत होते, ते टाळायला आपल्याला मदत होते. पायावर अतिरिक्त ताण जो येतो, जसं आपण मगाशी स्थौल्यामध्ये, जाडीमध्ये बघितलं, तसंच महिलांमध्ये प्रेग्नन्सीच्या नंतर व्हेरिकोज वेन सुरू झालेले आपल्याला बघायला मिळतात. कारण ते प्रेशर रक्तवाहिन्यांवरती पायाच्या येतं. त्यानंतर महत्त्वाचं अजून एक कारण, टाईट कपडे घालणं, जीन्स घालणं किंवा त्या पद्धतीच्या टाईट कपड्यामुळे नसांवरती प्रेशर येतं आणि रक्तप्रवाह परत वरती जायला अडथळा निर्माण होतो. याच्यामध्ये आयुर्वेदातलं सगळ्यात छान पंचकर्म आपल्याला बस्ती, रक्तमोक्षण, आणि जर पित्तचं जास्ती, रक्तदृष्टीचे जास्ती कारणं दिसत असतील तर विरेचन हेही आपल्याला छान मदत करतात. या पंचकर्मामुळे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन किंवा शरीरातले टॉक्झिन बाहेर जाण्यास छान मदत होते. त्यानंतर शरीर शुद्धी झाल्यामुळे त्या नसांवरचा, रक्तवाहिन्यावरचा जो अतिरिक्त ताण, प्रेशर जो असतो, तो कमी राहायला मदत होते. त्यानंतर पाय थोडेसे रिक्लाईन, उंच असे ठेवल्यामुळे, पायाखाली 2-3 उशा ठेवून काही काळ पाय अवघडणार नाहीत इथपर्यंत, या वेळेपर्यंत पाय जर असे आपण वरती ठेवले तर तो रक्तप्रवाह, नसांमधला संचार सुधारायला आपल्याला मदत होते. पायांची सूजही कमी व्हायला मदत होते. त्यानंतर योगामधलं जर आपण बघितलं तर विपरीत करणी किंवा अजून एक सर्वांगासन, म्हणजे पाय वर करण्याचे जे व्यायाम असतात, त्याच्यामुळे जो पायातला रक्तप्रवाह पुन्हा खाली येऊन व्हेरिकोज वेन कमी व्हायला मदत होते. त्यानंतर पोट साफ होणं हे अतिशय महत्त्वाचं, जे वातही कंट्रोल राहतो, ज्याच्यामुळे पित्तही नियंत्रित राहतं आणि नसांवरचा खालचा प्रेशर, त्या आतड्यांपासूनचा, तोही कमी राहायला, गॅसेस, वात कमी राहायला मदत होते. रोज पोट साफ होणं हे फार महत्त्वाचं आपल्याला
त्या व्हेरिकोज व्हेन कमी राहण्यासाठी मदत करतं. त्यानंतर उलट्या दिशेने जर आपण तेलाचा हलक्या हाताने मालिश करून उलट्या दिशेने जर मसाज केला तर व्हेरिकोज कमी व्हायला नक्की मदत होते. वर जे आपण कारणं बघितली जी प्रेशराईज करतात, रक्तदृष्टी करतात आणि वात वाढवतात शरीरातला, अशा गोष्टी जर टाळता आल्या आपल्याला तर व्हेरिकोज व्हेन होण्यापासूनही बचाव होतो, असलेला व्हेरिकोजही बरा व्हायला मदत होते, कंट्रोल राहायला मदत होते आणि आपल्याला त्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते. धन्यवाद.